छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील बाधनी गावातील शीतल सोनवणे या विद्यार्थिनीसह तिच्या कुटुंबातील आणखी एका विद्यार्थ्याचं जात वैधता प्रमाणपत्र फेटाळण्यात आलं। कुटुंबातील वडील, आजोबा, पंजोबा आणि खापर पंजोबा यांच्या कुणबी जातीचे पुरावे असल्याचा दावा पालकांनी केला आहे। उच्च शिक्षणासाठी प्रवेश झालेला असताना जात वैधता प्रमाणपत्र न मिळाल्यास शैक्षणिक सवलत रद्द होण्याची शक्यता आहे। पूर्ण शुल्क भरणे शक्य नसल्यानं न्याय न मिळाल्यास टोकाचं पाऊल उचलण्याचा इशारा पालकांनी दिलेला आहे। चौकशी झालेली, अधिकारी माझ्या घरी येऊन हेच वारसदार आहे का या नोंदीवाल्यांचे, हे सगळं त्यांना लेखी स्वरूपात दिलेलं आहे। त्यानंतर मुलीचं मी इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन घेतलेलं आहे नाशिकला। कुणबीच्या याच्यावर कॅप राऊंडमध्ये मी फॉर्म भरून मुलीचं ॲडमिशन घेतलं, तिची फीस भरली आणि आता तिला ॲडमिशनला व्हॅलिडिटीचं डॉक्युमेंट लागतं, नाही तर कॅन्सल होणारे। तर मी ऑफिसला गेलो समाज कल्याणला, ते आज मला म्हणते का नाही तुमचा पंजोबा मराठा आहे, तुमचा आजोबा कुणबी आहे, कुणबी मराठा एकच आहे। व्हॅलिडिटीचं सर्टिफिकेट मिळण्यात यावं, नाही तर माझ्या मुलीचं शैक्षणिक नुकसान होईल। सातत्यानं मनोज जरांगे पाटील यांनी एक निस्वार्थपणाने मराठी समाजाच्या गोरगरीब जनतेसाठी, युवकांसाठी, राजकीय तर मी कधीच म्हणत नाही, ते पण नाही म्हटले, परंतु जे गरीब लोक आहे यांच्या शैक्षणिकसाठी कुणबीच्या माध्यमातून आम्ही वैजापूर तालुक्यामध्ये 7-8 हजार कुणबी प्रमाणपत्र आतापर्यंत काढले। मी म्हणतो या सरकार कधी कधी पॉझिटिव्ह असतं, पण हे जे कर्मचारी वर्ग आहे हे गेंड्याचे कातड्याचे, आणि यांनी जर हे तात्काळ जर नाही दिलं तर येणाऱ्या 29 तारखेला मराठा समाज ज्या ताकदीने मुंबईला त्यांनी आंदोलन केलं होतं त्याच ताकदीने आंतरवली सराडीला पुन्हा जाईल।